तर नमस्कार मित्रांनो, मी अजय भोरे आणि स्वागत आहे तुमचं अजय छपरी भोरे यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ई KYCचा एक नवीन अपडेट आलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर बदल करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, ते बदल कोणकोणते आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. इथे आपल्याला सर्च बारमध्ये जाऊन लाडकी बहीण योजना असं सर्च करायचं आहे. इथे बघा, मी टाकतो लाडकी बहीण योजना, सर्च करतो. इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथे लाडकी बहीण महाराष्ट्र GO.in आलेलं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला याच्यावर टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर मित्रांनो, इथे एक असं पेज होईल बघा. असं पेज ओपन झाल्यावर इथे आपल्याला हे दोन दिसतात, त्याच्यावर क्लिक नाही करायचं. इथे तिसरा ऑप्शन आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर मित्रांनो असं एक पेज ओपन होईल. इथे आपल्याला स्क्रोल करून थोडं खाली जायचं आहे बघा. इथे खाली गेल्यावर आपल्याला असे 3 ऑप्शन दिसतील थोड्याच वेळात. हे बघा, हे ऑप्शन आले. तिथे आपल्याला ऑफिशियल वेबसाईट याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यावर इथे आपल्याला एक असं पेज ओपन होईल लाडकी बहिणी KYC योजनेचं. इथे मित्रांनो नवीन अपडेट आलेलं आहे, त्या आता याच्यामध्ये सांगतं आहे ते. इथे क्लिक करा, याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे क्लिक करून झाल्यावर मित्रांनो पुन्हा एक असं नवीन एक पेज ओपन होईल बघा. हे असं पेज ओपन झालं. इथे आपल्याला जे लाभार्थी आहेत त्यांचे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचे आहेत. तर सर्वांनी एक लक्षात घ्या, ज्यांची ई KYC आधी झालेली आहे त्यांना देखील ही KYC पुन्हा करायची आहे. तर मित्रांनो चला आता आपण ई KYCला सुरुवात करूया. तर मित्रांनो मी आता इथे लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक टाकतो, जसा तुम्हाला पण टाकायचा आहे. मित्रांनो, लाभार्थीचा आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर इथे आपल्याला एक कॅप्चा दिसतो. कॅप्चावर क्लिक करून हा कॅप्चर नंबर जो दिलेला आहे त्याला इथे आपल्याला ॲड करायचं आहे बघा. मी तो ॲड करतो, जसं तुम्ही पण ॲड करायचं आहे. स्क्रोल करून तुम्हाला खाली जायचं आहे. आता कॅप्चा टाकून झालेले बघा. खाली जाऊन मी सहमत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचे आहे. OTP पाठवलं, लगेच थोड्या वेळात आपल्याला OTP येतो बघा. इथे OTP आलेला आहे आणि मी OTP टाकला देखील. तर मित्रांनो तुम्हाला पण OTP टाकून सबमिट करायचं आहे. इथे जे विवाहित असतील त्यांनी विवाहित करायचं, ज्यांची लग्न झालेली नाही त्यांनी अविवाहित करायचं. चला मित्रांनो, इथे मी विवाहित करतो. ज्यांचा फॉर्म भरायचा त्यांचा विवाह त्याच्यामध्ये त्यांचा मी विवाहित केलं आहे. ज्यांचे पती हयात आहेत त्यांनी हयातवर क्लिक करायचं आहे. ज्यांचे पतींचं निधन झालं आहे त्यांनी पतीचे निधन झाले याच्यावर क्लिक करायचे. आणि जे घटस्फोटित आहेत त्यांनी घटस्फोटितवर क्लिक करायचे आहे. हे करून झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यावर इथे लाभार्थ्याचा जो पती आहे त्यांचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे बघा. इथे मी लाभार्थींचा आधार कार्ड नंबर टाकतो. त्याप्रकारे तुम्ही देखील इथे असंच मोबाईलवर तुमच्या साईट ओपन केल्यावर ई KYC करताना लाभार्थींचा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर इथे तुम्हाला परत कॅप्चा येईल, तो कॅप्चा देखील टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकून झाल्यावर मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवायचा आहे. इथे मी OTP पाठवला आहे. आता बघा, इथे OTP मी टाकतो. थोड्याच वेळात तो OTP आलेला आहे आणि मी OTP टाकायला आलेला आहे. तसा तुम्हाला OTP येईल. तर मित्रांनो इथे OTP टाकून झाल्यावर सबमिट करून घ्या. आणि बघा, परत असं एक नवीन पेज ओपन तयार होतं. इथे लाभार्थ्यांचं पतीचं नाव आलेलं आहे. इथे आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे. इथे लाभार्थी आदिवासी होता म्हणून मी त्यांचं अनुसूचित जमाती म्हणून केलं होतं. तुमची जात कोणती असेल तुम्ही त्याचा पर्याय निवडून इथे भरायचं आहे. हे भरून झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता, पहिल्या ऑप्शनमध्ये काय झालं तुम्हाला ते वाचायचं आहे, तिथे नाही करायचं आहे. मी नाही केलं आहे. आणि दुसऱ्यामध्ये पण वाचून तुम्हाला इथे नाही करायचं आहे. आणि उपरोक्तवर क्लिक करून सबमिट करा याच्यावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली ई KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या मोबाईलवर अशीच लाडकी बहीण योजनेची ई KYC करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.